राज्यभर काल धुलिवंदन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र सणाला गालबोट लागलेले आहे। संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील कमळापूर येथे अंगावर कलर टाकल्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। कमलापूर येथील घटनेमध्ये 4 जखमी झाले असून 2 जखमी आहेत। इंदिरानगर येथील टोळक्यानं परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केलेली आहे। कमलापूर येथील मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दोन्ही घटनांबाबत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। जे 2 गट होते त्यात थोडा मारामारी झाली। त्यात आम्हाला असं पण आढळलं आहे की त्यांनी एक धारदार शस्त्राचा वापर केलेला आहे। सदर जे घटना घडलेली आहे त्याची आम्हाला ॲडिक्वेट सीसीटीव्ही फुटेजेस, विटनेस यांचे स्टेटमेंट हे सगळे मिळालेले आहेत। आम्ही दोघी जे गट आहेत ज्यांनी मारामारी केली त्यांची फिर्याद घेऊन FIR दाखल करत आहोत। यात जे कोणीही जखमी आहेत ते दोघीही आउट ऑफ डेंजर आहेत। आम्ही डॉक्टरांशी याचे बाबत खात्री केलेली आहे, त्यांना काहीही डेंजर नाही आहेत। पण आम्ही जे लोक यात इन्व्हॉल्व आहेत त्यांना 200% ताब्यामध्ये घेणार आहेत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहेत।